छाताळातून नाद भवाने गाजे, सह्याद्रीच्या छाताळातून नाद भवाने गाजे, काळजात राहती आमुच्या रक्तात वाहती राजे. तुफान गरजतो आग ओकतो वाघ मराठी माझा, तुफान गरजतो आग ओकतो वाघ मराठी माझा, सन्मान राखतो जान जोगतो तुफान मातीचा राजा. वाघाची चाल, गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर, शत्रूचे मद्दर, असेच असावे मावळ्याचे वर्तन, हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण. ताजमहाल जर प्रेमाची निशाणी आहे, ताजमहाल जर प्रेमाची निशाणी आहे, तर शिवनेरी किल्ला एका सिंहाची कहाणी आहे, एका सिंहाची कहाणी आहे. 300 किलोमीटर लांबीची भिंत बांधायला 150 वर्षे लागली. मात्र शिवाजी महाराजांनी अवघ्या 50 वर्षाच्या कालावधीत जे किल्ले बांधले त्याची एकूण लांबी 4000 किलोमीटर इतकी बरे. किंतींच्या भिंतीला आम्ही जगातील एक आश्चर्य मानतो, तर मग हे काय आहे? नुसतं अभिमानच नाही तर गर्व आहे मला मी मराठी असल्याचा. ब्रिटिश लोक ओम या शब्दावर संशोधन करत आहेत की ओम बोलल्याने शरीरात ऊर्जा का निर्माण होते. अहो, पण मला असे वाटते खरं संशोधन तर छत्रपती शिवाजी महाराज या नावावर करायला हवे. कारण हे नाव घेताच अंगावरती सहारे उभे राहतात, हृदयाचे ठोके वाजतात, शरीरात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते. कुणी विचारलं तर कॉलर ताट करून सांगा मराठी या शब्दाचा अर्थ काय? मरेपर्यंत राज्याच्या सेवेसाठी ठेवलेला जगदंब जगदंब. 12 महिने, 11 खेळाडू, 10 बोटे, 9 ग्रह, 8 दिशा, 7 आश्चर्य, 6 संवेदना, 5 महासागर, 4 वेद, 3 ऋतू, 2 डोळे आणि फक्त एक शिवबा. मराठा द वन मॅन शो. एकच राजे शिवराय माझे. सूर्य नारायण जर उगवले नसते तर आकाशाचा रंगच समजला नसता. जर छत्रपती शिवाजी राजे जन्मले नसते तर खरंच मराठी धर्माचा अर्थच समजला नसता. हे हिंदू प्रभू शिवाजी राजा, बांधकर पगड़ी जब महाराज तैयार होते, उठाकर तलवार जब घोड़े पर सवार होते, जो झुकते सब अल्लाह के बंदे और कहते काश हम भी मराठा होते, काश हम भी मराठा होते. इसवी सन 1660 मध्ये महाराजांचे 7 मराठे आदिलशहाच्या 1500 माणसांबरोबर लढले. त्या 7 योद्ध्यांची नावे विसाजी बल्लाड, दीपूजी राऊतराव, विठ्ठल भिलाजी अत्रे, कृष्णराव भास्कर, विठोजी शिंदे, सिद्धी हिलाल, सुरनावबत कुडतोजी उर्फ प्रतापराव गुजर. वेळात मराठी वीर दौडले 7, या वीरांना मानाचा मुजरा. मित्रांनो, शाहिस्ता खानाला रोज डायरी लिहायची सवय होती. त्याच्या डायरीचे नाव शाहिस्ता खान बुर्जी असे आहे. त्यात खानानं शिवरायांनी त्याच्यावर केलेल्या हल्ल्याचा प्रसंग नमूद केला आहे. तो असं लिहितो, शिवराय यांनी त्यांची तुफान माऱ्यासारखे लाल महालातून निघून गेले. काही वेळानंतर गोंधळ थांबला. शाहिस्ता खानाची एक बहीण त्याच्याकडे आली आणि म्हणाली, भाईजान मेरी बेटी लापता है, मेरी बेटी लापता हो गई है भाईजान. त्यावेळी आपली बोटं छाटलेला शाहिस्ता खान स्मितहास्य करत म्हणाला, शिवाजीची माणसं तिला पळवणार नाहीतच, आणि जरही त्यांनी पळवली असेल तरी तू बेफिकर राहा, कारण तो शिवाजी पोटच्या लेकीसारखी तिची काळजी घेईल. अरे, कोणता हा विश्वास दुश्मनालाही महाराजांच्या चारित्र्यावर. मित्रांनो, ही गोष्ट सांगायचं तात्पर्य एवढंच, आज आपल्या भारत समाजाला एका महान आदर्शवान पुरुषाची खरी गरज आहे. अर्थात ती मुलगी तिथेच एका पिंपात लपून बसली होती. काही वेळानंतर ती सापडली. शिवाजी राजेंना मानाचा त्रिवार मुजरा. अमेरिकेच्या बोस्टन विद्यापीठात शिवाजींनी मॅनेजमेंट गुरु हा 100 मार्काचा पेपर घेतला जातो. पाकिस्तानच्या पाठ्यपुस्तकात आदर्श राजा असा असावा हा इतिहास अभिमानाने शिकवतात. अनेक देशात शिवाजी राजेंचा इतिहास शिकवला जातो, पण आमचं दुर्दैव, आमच्या देशात इतिहास पुसण्याचाच प्रयत्न केला जातो. अरे, जर गर्व असेल शिवाजी राजांच्या भूमीत जन्म घेतल्याचा तर त्यांचा आदर्श डोळ्यासमोर घ्या. मित्रांनो, जर शिवाजी महाराज मुसलमानाचे विरोधक असते तर त्यांचा तोफखान्याचा प्रमुख कोण होता? इब्राहिम खान. शिवाजी महाराजांचा आरमाराचा प्रमुख कोण होता? दौलत खान. शिवाजी महाराजांचा घोडतळ्याचा प्रमुख कोण होता? सिद्धी हिलाल. शिवाजी महाराजांचा पहिला सर सेनापती नूर खान. शिवाजी महाराजांचा एकमेव वकील काझी हैदर. आणि शिवाजी महाराजांचे त्या काळातले चित्र उपलब्ध आहेत. त्या चित्रकाराचे नाव मीर मोहम्मद. आणि अफजल खानाचा वध करण्यासाठी वाघनखे पाठवून देणारा हुस्तुमेत जमाल हा ही मुसलमान. जर एवढे सगळे मुसलमान शिपाई महाराजांच्या सैन्यात असू शकतात तर खरंच महाराज मुसलमानाचे विरोधक असू शकतात का? याचा गांभीर्याने विचार या देशात झाला पाहिजे. महाराजांनी एकही कुऱ्हाड जाडली नाही किंवा एकही मस्जिद पाडली नाही.
शिवाजी महाराजांचे 11 बॉडीगार्ड होते, त्यापैकी 10 मुसलमानच होते. शिवाजी महाराजांनी एकही मस्जिद पाडली नाही किंवा एकही कुऱ्हाड जाडली नाही, याचा गांभीर्याने विचार या देशात झाला पाहिजे. महाराजांनी अफजल खानाला मारल्यानंतर महाराज प्रतापगडावर गेले. तेथे जिजाऊंनी विचारले, अफजल खानाचे काय झाले? महाराज उत्तरले, मासाहेब, अफजल खान मारला गेला. जिजाऊंनी विचारले, त्याचं प्रेत कुठं आहे? महाराज उत्तरले, प्रतापगडाच्या पायथ्याशी. नंतर काय म्हणाल असतील हो जिजाऊ? शिवबा, अफजल खान मरेपर्यंत त्याच्याशी वैर होते. अफजल खान संपला, आता वैरही संपले. तुझ्या राज्यात कोणाला कोल्ह्या कुत्र्याने तोडावे हे शोभणार नाही. अफजल खानाच्या प्रेताचे सन्मानाने दफन कर आणि तुझ्या विजयाचे प्रतीक म्हणून तेथे स्मारक बांध. शिवाजी महाराजांनी अफजल खानाच्या प्रेताचे दफन केले व तेथे स्मारक बांधून घेतली. 16व्या शतकात शिवनेरीवर एक सिंह चमकला. मा जिजाऊच्या पोटी श्री सिंह जन्मला आणि हा सिंह रयतेचा वाली झाला, त्याच्यामुळे अख्खा महाराष्ट्र घडला. कृपा करून आपल्या राज्याचा इतिहास लोकांसमोर आणून दाखवा की आपला राजा कुठलाही धर्म किंवा जाती विरुद्ध नसून तो फक्त आणि फक्त अन्याय विरुद्ध होता, हे लक्षात घ्या. शेवटी जाता जाता इतकेच बोलून जाईन, शिवबाशिवाय किंमत नाही, शंभूशिवाय हिंमत नाही. शिवबाशिवाय किंमत नाही, शंभूशिवाय हिंमत नाही, भगव्याशिवाय नमत नाही आणि आम्ही शिवराय सोडून दुसऱ्या कोणापुढे झुकत नाही. जय हिंद, जय जिजाऊ, जय शिवराय.